होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, हा जो अथांग समुद्र आपल्याला वारकऱ्यांचा पाहायला मिळतोय। वैष्णव हे पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भक्ती रसामध्ये न्हाऊन गेलेले आहेत। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। हा दिवस गोड करण्यासाठी, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी हे पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे चंद्रभागेचं पात्र वारकऱ्यांनी फोडून गेलेलं आहे। लाखो वैष्णव हे चंद्रभागेच्या पात्रात दिसत आहेत। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। आपण जे पाहताय ते चंद्रभागेचं पात्र आहे आणि याच वाळवंटामध्ये वैष्णवाने खेळ मांडलेला आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून वारकरी हे पंढरीच्या दिशेने निघालेले होते। आज आषाढी एकादशी आणि आज लाखो वारकरी हे पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, हा जो अथांग समुद्र आपल्याला वारकऱ्यांचा पाहायला मिळतोय। वैष्णव हे पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भक्ती रसामध्ये न्हाऊन गेलेले आहेत। खांद्यावर भगवी पताका आहे, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ, मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल असा हरिनामाचा जप करत वारकरी पंढरीमध्ये आज दाखल झालेले आहेत। काहींची लगबग ही दर्शन घेण्यासाठी, काहींची लगबग ही चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याची, स्नान करण्याची, काही कुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत। अशी पंढरी ही वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेली आहे। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत हे लाखो वारकरी पंढरीमध्ये दाखल झाले होते आणि आज ते पंढरीला पोचले याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। हा दिवस गोड करण्यासाठी, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी हे पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे चंद्रभागेचं पात्र वारकऱ्यांनी फोडून गेलेलं आहे। लाखो वैष्णव हे चंद्रभागेच्या पात्रात दिसत आहेत, तर त्यापेक्षा जास्त वैष्णव हे आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसत आहेत। हे ब्रिज आहेत आणि हे ब्रिज हे ओसंडून वाहत आहेत। याही ब्रिजवर वारकरी आहेत, पलीकडेही दुसरा ब्रिज आहे, त्याही ब्रिजवर आपल्याला वारकरी पाहायला मिळतात। अक्षरशः पंढरीमध्ये आज 20 लाखाहून अधिक वारकरी हे पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। संध्याकाळीच म्हणजे आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली आणि महाराष्ट्रात पाऊस पडू दे अशी त्यांनी पांडुरंगाला साथ घातली, साकडं घातलं। आता वारकरी सुद्धा आपल्या पांडुरंगाला आपलं गाराणं मांडतात, आपलं मन हलकं करतात आणि पंढरीचं दर्शन घेऊन हे बहुतांश वारकरी हे शेतकरी आहेत। आपली शेतीसाठी, आपला प्रपंच सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा ही नवी ऊर्जा घेऊन आपल्या गावी जाणार आहेत। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी हे आनंदित झालेले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेत आलो याचं समाधान आपल्याला दिसतंय। जवळपास 20 लाखाहून अधिक वारकरी हे पंढरीला दाखल झालेले आहेत। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। अशा प्रमाणे आज वारकऱ्यांचा हा शेवटचा दिवस हा गोड होतोय। हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या हरी। अशा अनेक निष्ठावंत वारकरी आपण वारीच्या वाटेवर पाहिले। वारकऱ्यांच्या काही 50 वाऱ्या झाल्यात, काहींच्या 40 वाऱ्या झाल्यात, काहींनी आयुष्यभर वाऱ्या केल्या। आम्ही वारी मोजतच नाही, वारी फक्त करायची असते, वारी बघायची नसते, वारी अनुभवायची असते। असे अनेक लाखो वारकरी आपल्या भावना विविध माध्यमातून व्यक्त करत असतात। आज पंढरीचा शेवटचा दिवस, आषाढी एकादशी आज
आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं अभंगवारी ज्या प्रेक्षकांनी आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत पाहिली त्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि समस्त महाराष्ट्रातील वारकऱ्यांना जनतेला लेट्सअप मराठीच्या माध्यमातून अभंगवारीच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा बघा चंद्रभागेचं पात्र कसं वैष्णवांनी फुलून गेलेलं आहे. हे दृश्य पाहण्यासाठी हे दृश्य अनुभवण्यासाठी वारकरी हे 20 ते 25 दिवस न थकता पंढरीच्या दिशेने येत असतात. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, हे सर्व काही सहन करत चालत चालत वारकरी हे पंढरीला येतात. आणि आज तो दिवस उजाडला आषाढी एकादशी आणि आज चंद्रभागेचं हे पात्र वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आहे. आपण अभंगवारीच्या मार्फत पंढरपूरची यात्रा आळंदी ते पंढरपूरची यात्रा अनुभवली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं धन्यवाद. सर्वांना रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.